गॅस तुटवड्यामुळे मुंबईतली 20% हॉटेल्स बंद, व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याचा परिणाम, व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण थांबवलं. आखाती देशांमधल्या युद्धाची झळ आता आपल्या घरापर्यंत. सिलेंडर बुकिंगची मुदत 21 वरून 25 दिवसांपर्यंत. सूत्रांची माहिती, साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी निर्णय. युद्धाच्या भडक्यानं गॅस पाठोपाठ गोडं तेल सुद्धा महागलं. वाहतूक विस्कळीत झाल्यानं पुरवठ्यावर परिणाम. गोडं तेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना फटका. एअर इंडियाची 56 विशेष उड्डाणं आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणणार. आज भारतीय शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्स उघडता 700 अंक तर निफ्टी 200 अंकांनी उसळली. राज्यातल्या कांद्याला मॉरिशसच्या बाजारपेठेत मिळणार स्थान. केंद्राच्या मदतीनं 1 लाख टन कांद्याची निर्यात होणार. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. आहार संघटनेची लवकरच बैठक. मंत्री छगन भुजबळांसोबत बैठक होणार. भाजपच्या मंत्री आणि आमदारांवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाराज. विधानसभा आणि विधान परिषदेत आमदार आणि मंत्र्यांची गैरहजेरी. विधिमंडळातल्या कामगिरी सुधारण्यासाठी करणार मार्गदर्शन. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णुदेव वर्मा यांचा आज शपथविधी. आज दुपारी 4:30 वाजता होणार शपथविधी सोहळा. संभाजीनगर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं 6 महिन्यांपासून पगार रखडले. जिल्ह्यातल्या 1764 कर्मचाऱ्यांना फटका. पाणीपुरवठा कर्मचारी, लिपिक, शिपाई आणि सफाई कामगारांचा समावेश.